अजिबात चिवट किंवा टणक न होता एकमेकांना न चिकटणारे कुरकुरीत तिळाचे लाडू बघतोय. 100 लाडूंचं प्रमाण दाखवलं आहे आणि वजनाने बरोबर 1 किलो तिळाचे लाडू होतात. म्हणजे तुम्हाला संक्रांत किंवा हळदी कुंकूसाठी किती लाडू बनवायचेत ह्याचं प्रमाण अचूक कळेल. ह्या पद्धतीने जर तिळगुळ बनवलं तर तुम्हाला मिश्रण परत परत गरम करायचीही गरज नाही. पाक तयार करताना अचूक प्रमाण आणि अचूक टायमिंग सांगितलं आहे. त्यासाठी इथे मी घेतलं आहे 3 वाटी पांढरे तीळ, वजनाने 400 ग्राम तीळ आहेत. त्यानंतर शेंगदाणे 1 वाटी, वजनाने 100 ग्राम. भाजकी चणा डाळ 1 वाटी, वजनाने बरोबर 80 ग्राम आणि अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस, वजनाने खोबरं 20 ग्राम आहे. हे सगळं मिळून 600 ग्राम आहे. ह्यासाठी 500 ग्राम म्हणजे अर्धा किलो गूळ घेतलेला आहे. ते पुढे दाखवतेच. सर्व साहित्य भाजून घेऊया. तर सुरुवातीला लोखंडी तवा गरम करून तीळ भाजून घेते. जमलं तर लोखंडी तवा किंवा कढई वापरा, पदार्थाला चव छान येते. सुरुवातीचा मिनिटभर तवा तापेपर्यंत गॅस मिडियम ठेवते. त्यानंतर मात्र मंद गॅसवरच भाजायचं. पूर्वी बघा आपली आई आजी डाळवं खोबरं घालून तिळगुळ बनवायची, त्यामुळे तिळगुळ चवीला जास्त खमंग लागतं. तर आज आपण तसेच तिळगुळ बनवतोय, म्हणजे भाजकी चणा डाळ व खोबरं घालून. पण तरीही कोणाला तिळगुळात डाळवं घालायचं नसेल तर त्यांनी हे 1 वाटी डाळवं न घालता त्याच्याऐवजी अजून 1 वाटी तीळ घ्या, म्हणजे तुमचे लाडू बरोबर 1 किलो होतील. तीळ व्यवस्थित खमंग भाजले गेले पाहिजेत, करपवायचे नाही किंवा कच्चेही ठेवू नका. 6 ते 7 मिनिटात बघा तीळ असे चटचट उडू लागले. तिळातून मंद सुगंध यायला लागला. तिळाचा हलकासा कलर बदलला, म्हणजे तीळ व्यवस्थित भाजले गेले. आता गॅस बंद. हे अनपॉलिश तीळ असल्याने त्याचा कलर जास्त बदललेला दिसत नाही. असं 2 बोटांनी बघायचं, पटकन चुरले गेले म्हणजे तीळ व्यवस्थित भाजले गेले. दुसऱ्या भांड्यात काढून तीळ थंड करून घेते. त्याच गरम तव्यात 1 वाटी शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाणे पण मंद गॅसवरच भाजायचे. 5-6 मिनिटात शेंगदाण्याची अशी सालं निघाल्यासारखी दिसली. शेंगदाणे खमंग भाजले की काढून घ्यायचे. त्यानंतर आता भाजकी चणा डाळ भाजूया. डाळ भाजलेलीच असते. तवाही तापलेला आहे, त्यामुळे कमी गॅसवर अगदी 1.5 ते 2 मिनिटातच डाळ भाजून झाली. आता किसलेलं सुकं खोबरं भाजूया. खोबरंसुद्धा न करपवता असा सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचा. मंद गॅसवर 3-4 मिनिटातच खोबरं भाजून झालं आहे. भाजलेलं सर्व साहित्य थोडंसं थंड करून घेते. शेंगदाणे जरा कोमट असतानाच त्याची सालं काढून घ्यायची. शेंगदाण्याची सालं सोप्या पद्धतीने कशी काढायची बघा. शेंगदाणे एखाद्या कापडावर किंवा पिशवीत काढून घ्यायचे. त्यानंतर खलबत्त्याने किंवा लाटण्याने असं करून घ्यायचं, म्हणजे 2 मिनिटातच शेंगदाण्याची सर्व सालं निघून येतात. त्यानंतर शेंगदाणे ताटात काढून पाखडून घेते ह्याप्रमाणे. शेंगदाण्याचे आपल्याला बारीक तुकडे करायचे आहेत. त्यासाठी एखाद्या वाडग्यात घालून जरा जड वस्तूने हे असं करायचं, किंवा शेंगदाणे जास्त प्रमाणात असतील तर टोपशीत घालून असं करून घेऊ शकता, म्हणजे शेंगदाणे बाहेर उडत नाही. असे छान बारीक होतात. खूप बारीक नाही आणि खूप जास्त मोठे नाही. आपल्याला तिळगुळासाठी जसे हवेत तसे शेंगदाण्याचे परफेक्ट तुकडे झालेत. शेंगदाण्याची आपल्याला पावडर करायची नाही आहे, त्यामुळे शेंगदाणे बारीक होण्यासाठी मिक्सरला अजिबात लावू नका, व्यवस्थित होत नाही. आता गुळाचं प्रमाण बघूया. तीळ, शेंगदाणे, डाळवं सगळं मिळून 5 वाटी झाले. तर गूळ घेताना त्याच वाटीने बरोबर 4 वाटी गूळ घेतला की बरोबर होतं. गूळ भरताना बारीक चिरून जरा दाबून भरा आणि वजनाने 500 ग्राम म्हणजे अर्धा किलो गूळ आहे. चिक्कीचा गूळ न घेता नरम असलेला साधाच गूळ घेतला आहे. गूळ बारीक चिरूनच घ्या, म्हणजे पाक एकसारख्या रंगावर होतो. गुळाचा पाक बनवण्यासाठी जरा मोठी आणि जाड बुडाची कढई घ्या, म्हणजे मिक्स करायला सोपं पडतं. ह्यात घालूया अर्धा किलो गुळासाठी 2 चमचे साजूक तूप. त्यानंतर हा बारीक चिरलेला गूळ. हा नैसर्गिक गूळ आहे. 2 छोटे चमचे पाणी घालूया. पाणी घातल्याने पाक जास्त वेळ नरम राहील. कमी गॅसवर हे सतत मिक्स करत राहायचं. तिळगुळासाठी खूप जास्त काळपट रंगाचा गूळ शक्यतो नका घेऊ.
अजून एक थोडासा लालसर रंगाचा गूळ येतो बघा, तो घातला तरी चालेल. त्याने लाडूंना रंग छान येतो. किंवा थोडासा हा आणि थोडासा लालसर गूळ असा दोन्ही मिक्स करून घातला तरी चालेल. ह्या पद्धतीने गूळ झाल्याने जरा फोडून घ्यायचा. गूळ बारीक चिरल्याने आणि त्यात थोडंसं पाणी घातलं होतं, त्यामुळे 2 मिनिटातच गूळ पूर्णपणे विरघळला. आता सतत मिक्स करत राहायचं आणि घड्याळाकडे बघून म्हणजे टायमिंग बघूनच पाक शिजवायचा. ह्याच्यावर पूर्ण लक्ष पाहिजे. 3-4 मिनटं झाली. पाक अजून पातळच आहे. पाणी खूप जास्तही घालू नका, सांगितलेल्या प्रमाणातच घाला, म्हणजे तुमचे तिळाचे लाडू परफेक्ट होणार. 5 मिनटं झाली. पाक शिजायचा बाकी आहे. गॅस अगदीच कमी आहे. आता यात घालूया चिमूटभर मीठ, अर्धा चमचा वेलची पावडर, आवडत असल्यास जायफळ पूड पण घालू शकता. आणखी यात घालूया फक्त 2 चिमूटभर खायचा सोडा. थोडासा सोडा घातल्याने लाडू खूप टणक होत नाही, मस्त कुरकुरीत होतात. खायला जास्त त्रास होत नाही, लाडू मस्त हलके होतात. पण सोडा प्रमाणातच घाला, जास्त झाला तर मिश्रण बिघडेल. अर्धा किलो गुळासाठी 2 चिमूटभर खायचा सोडा पुरेसा होतो. 6 ते 7 मिनटं झाली. पाकाचा कलर बदललेला दिसतो. आता पाक चेक करूया. तर प्लेटमध्ये पाणी घेऊन थोडासा पाक ह्यात घालायचा, सतत मिक्स करायचा. गरम गरम पाक चेक न करता 8 ते 10 सेकंद गार होऊ द्यायचा. त्यानंतर चेक करूया. गोळी तर होतीये, पण नरमच आहे. पाक अजून थोडा वेळ शिजवावा लागेल. आणखी 2 मिनटात व गूळ शिजत घातल्यापासून 9 ते 10 मिनटात पुन्हा चेक करते. तुमचा गूळ ज्या रंगाचा असेल त्याच रंगाचा पाक तयार होईल. पाण्यात पाक घालून 8-10 सेकंद थांबायचं. वाटल्यास पाक दुसऱ्यांदा चेक करताना गॅस बंद करायचा, कारण पाक झालेला असेल तर तो पुढे जाईल. 10 सेकंदात पाक चेक केला तर त्याचा असा जरा कडक आवाज येतो किंवा पाक असा पटकन तुटला जातो. पाक असा पटकन तुटला जातो म्हणजे आपला पाक बरोबर शिजलाय. आता अजिबात वेळ न घालवता ह्यात घालूया भाजलेले तीळ, डाळवं, शेंगदाणे आणि सुकं खोबरं. पाक शिजण्याचा टायमिंग, तुमची कढई किती जाडीची आहे, गॅसची फ्लेम, गुळात तुम्ही किती पाणी घातलंय ह्यानुसार 1-2 मिनटं मागे पुढे होऊ शकतं. आधी पाक चेक करण्यासाठी गॅस बंद केलेला, तर आता पुन्हा गॅस चालू केला, पण गॅसची फ्लेम अगदी मंद आहे आणि कमी गॅसवरच हे पटपट मिक्स करून घेते. गूळही वेगवेगळा असतो, कधीकधी कोरडा गूळ पण असतो. त्यामुळे काय करायचं, पाकात भाजलेलं साहित्य घालताना सगळं एकदम न घालता थोडेसे पाव ते अर्धी वाटी तीळ बाजूला ठेवायचे. 1-2 मिनटं मिक्स केल्यानंतर जास्त ओलसर वाटत असेल तर बाजूला ठेवलेले तीळ घालू शकता. आपण घेतलेले सर्व साहित्य यात घालून झालंय. लाडूचं मिश्रण खूप जास्त पातळही नसावं किंवा खूप कोरडंही नको, असं इतपत असलं पाहिजे. आपलं हे परफेक्ट झालंय. गॅस आता बंद करूया. सगळ्या मिश्रणाला गुळाचा पाक एकसारखा लागला पाहिजे, ह्या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करायचं. जर तुम्ही घेतलेला गूळ खूप जास्त कोरडा असेल तर गुळाचं प्रमाण 1-2 चमचे वाढवावं लागेल किंवा पाक तुम्ही तेवढाच करा. फक्त आधी सांगितल्याप्रमाणे थोडेसे तीळ बाजूला ठेवा, कारण हे खूप जास्त कोरडं किंवा भरभरीत असेल तर लाडू वळता येणार नाहीत. ज्या ताटात किंवा परातीत तिळगूळ ठेवणार आहोत त्याला थोडंसं तूप लावायचं. वाटल्यास तूप आधीच लावून ठेवा. आपलं मिश्रण शेवटपर्यंत गरम राहण्यासाठी काय करायचं बघा, गूळ शिजायला ठेवलेला त्याच वेळेस दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करत ठेवलेलं. पाण्याला चांगली उकळी आली आहे म्हणजे पाणी भरपूर गरम आहे. अशा गरम पाण्यात ही कढई ठेवायची. गरम पाण्याची कढई अशी घ्यायची की वरच्या कढईचा तळ पाण्यात व्यवस्थित बुडला पाहिजे. ह्याने काय होतं, हे पटकन गार होत नाही, बराच वेळ गरम आणि नरम राहतं. सुरुवातीला मिश्रण खूप जास्त गरम आहे, त्यामुळे हात तर लावू शकत नाही, पण खूप वेळ थांबूही शकत नाही, कारण ते पटकन कडक होतं. काय करायचं, भरभर चमच्याने ह्याप्रमाणे एक लाडवाचं मिश्रण परातीत काढून घ्यायचं. त्यानंतर तुपाच्या हाताने पटापट लाडू वळायचे. सुरुवातीला लाडू जास्त गोल करत बसायचा नाही, पटापट 2-3 सेकंद गोल करायचा, ठेवायचा आणि दुसरा लाडू करायला घ्यायचा.
नंतर थोडंसं कोमट असतंच तेव्हा लाडू गोल करता येतो. जमल्यास लाडू बनवण्यासाठी दुसऱ्या एखाद्याची मदत घ्या. हे शेवटचं मिश्रण बघा, थोडंसं कडक झालं आहे, पण लाडू वळू शकतो इतपत नरम आहे. शेवटचे लाडूसुद्धा व्यवस्थित होतात. खाली गरम पाणी ठेवल्याने आपल्याला मिश्रण परत गरम करावं लागत नाही. शेवटी गरज वाटली, लाडू वळता येत नसतील तर काय करायचं, खालच्या कढईतील पाणी पुन्हा गरम करा, म्हणजे वरच्या कढईतील मिश्रण आपोआप नरम होईल. लाडू मात्र पटपट वळायचे. 3-4 मिनटात एवढे लाडू वळून झाले. शेवटी 4 मिनटानंतर लाडू जरा गरमच असतात. पुन्हा एकदा हात फिरवून लाडू गोल करून घेते. शेवटी वाटल्यास तुपाच्या हाताने ह्या पद्धतीने लाडू मिक्स करायचे, म्हणजे लाडू एकमेकांना अजिबात न चिकटता छान सुटसुटीत होतात. लाडू अजून थोडेसे कोमटच आहेत. खूप महत्त्वाचं म्हणजे तिळगुळाचा लाडू जास्त मोठा करू नका. छोटा लाडू असेल की खायला सोपं पडतं. 8 ते 9 ग्रॅमचा लाडू व्यवस्थित खाता येतो. जास्तीत जास्त 10 ग्रॅम, त्यापेक्षा मोठा नको. सर्व तिळाच्या लाडूंचा कलर बघू शकता, एकसारखा आलेला आहे. वजनाने हे लाडू बरोबर 1 किलो 50 ग्रॅम झाले आणि मोजले तर 110 लाडू झाले. तुम्ही लाडूची साईज किती मोठी ठेवली त्यानुसार थोडेफार लाडू कमी जास्त होतील. खोबरं आणि डाळवं घातल्याने लाडू चवीला एकदम खमंग लागतात. नक्की बनवून बघा. काही अडचण आल्यास कमेंटद्वारे विचारू शकता. आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.